मुंबई महानगरपालिकेने कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षीप्रेमींनी सलग तिसऱ्या दिवशी आपला विरोध कायम ठेवलाय। कबुतराला खाद्यपदार्थ टाकला तर कायदेशीर कारवाई होणार असे बॅनर पालिकेने कबूतरखान्यांजवळ लावलेले आहेत आणि या ठिकाणी मोठा तणाव निर्माण होऊ नये यासाठी म्हणून पोलिसांनी बंदोबस्तही ठेवलेला आहे। पक्ष्यांच्या पंखांमुळे आणि त्यांच्या विष्ठेमुळे बरेच आजार होतात। ॲलर्जिक असला तरी तो फार गंभीर स्वरूपाचा आहे, कारण त्या आजारामध्ये वारंवार सर्दीचा त्रास होणं, खोकला होणं, दम लागणं, फंगल इन्फेक्शन सुद्धा या कबुतरांच्या पंखांमध्ये असणाऱ्या कणांमुळे आणि विष्ठेमुळे होऊ शकतं। या संदर्भात दादरच्या कबूतरखान्याजवळून आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांनी घेतलेला आढावा पाहूयात। प्रशासनाच्या निर्णयानंतर अखेर कबूतरखाना आहे त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। मी सध्या दादर येथील कबूतरखान्याजवळ तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे प्रशासनाने निर्णय दिला होता। त्याच्यानंतर कबूतरखाने असतील हे बंद करण्यात आले आहेत। कबुतरांमुळे जो होणारा रोग आहे, आजार आहे, त्याच्यामुळे कबुतरांच्या जे तुम्ही जे खायला घालत असाल त्याच्यावर देखील बंदी करण्यात आली आहे। महानगरपालिकेने इकडे मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली आहे की कबुतरांना कोणीही पशु पक्ष्यांना खाद्य पदार्थ टाळण्यास मनाई केलेली आहे। इथे काही नागरिक देखील काही वेळापूर्वी जमा झाले होते, त्यांच्याकडून देखील जो निर्णय आहे त्याचा त्यांनी विरोध देखील केलेला होता। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात इथे बंदोबस्त देखील तैनात करण्यात आहे। तुम्ही पाहू शकता एका प्रकारे कशा प्रकारे या विभागात आहे ते पूर्णपणे कबुतरांचा जो कबूतर आहे ते मोठ्या प्रमाणात इथे सध्या आता हे प्लास्टिकवरतीच आता कबूतर बसले आहेत। त्यांना खाद्यपदार्थ असेल किंवा दाणे असतील हे टाकण्यास मनाई केलेली होती, मात्र आता काही जणांनी ते काही वेळापूर्वी ते खाद्यपदार्थ देखील टाकण्यात आलेले आहे। पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही खाद्यपदार्थ टाकलात तर तुमच्यावर कारवाई देखील होईल असे देखील सांगण्यात आलेले आहे। कॅमेरामन नितीन बोधारेसह मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।